नमस्कार, फूडी कॉर्नर रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोबी पराठा। कोबी पराठ्यासाठी आपल्याला लागणारे कोबी मी इथे अर्धा कोबी गड्डा आपण कट करून घेतोय। आता इथे आपण मॅशरमध्ये आपण कोबी छान बारीक करून घेणार आहोत। आपण कोबी छान बारीक करून घेतलेला आहे। त्यात कांदाही छान बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला कट करून, आणि कोथिंबीर टाकायची आहे कट करून। आता त्यात आपण जिरे पावडर टाकणार आहे। जिरे पावडर टाकल्याच्या नंतर आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा, आणि मिरची पावडर टाकायची आहे अर्धा चमच्याच्या वरती टाकायची आहे, पाऊण चमचा। मीठ टाकायचे 1.5 चमचा, आणि हे छान मिक्स करून घ्यायचे। इथे पाहू शकता आपण छान मिक्स केलेलं आहे इथे कोबीचं सारण। आपण इथं जसं आलू पराठा बनवतात तसं आपण हे सारण हे कणकेच्या गोळ्यामध्ये भरून घ्यायचं आहे, आणि हलक्या हाताने इथे लाटून घ्यायचा आहे हा पराठा। पाहू शकता हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे आपल्याला, ते बाहेर येऊ नये असं। आपला इथे पराठा आपण भाजून घेऊया गॅसवरती। पराठ्याला दोन्ही साईडने तेल लावून घ्यायचे आपल्याला इथे। छान आपले खरपूस पराठे तयार झालेले आहेत। इथे मी सॉस बरोबर पराठा दिला आहे। तुम्ही दह्याबरोबर किंवा कुठल्याही चटणी बरोबर तुम्ही खायला देऊ शकता मुलांना।